श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. बघा, आपल्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो व उपाय, तोडगे व स्वामी महाराजांच्या विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न आपल्या या व्हिडिओमधून असतो. तर आपल्या स्वामी महाराजांचे नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. बघा, आज आपण बघणार आहोत की घरामध्ये जेव्हा आपल्या काही नकारात्मकता आपल्याला वाटते किंवा घरामध्ये चिडचिड होते किंवा घरामध्ये आपल्या अशांतता जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा आपण कुठल्या प्रकारची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण आपल्या घरामध्ये केली पाहिजेत. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे सारामृताचं पारायण, स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जप, तारक मंत्र असो, दुर्गा सप्तशती असो, यासारख्या सेवा आपण भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये करत असतो. परंतु आपण अशा कुठल्या प्रकारच्या अध्यायाचं पठण आपल्या घरामध्ये जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता, बघा, निगेटिव्हिटी, नकारात्मकता हा जो एक प्रकारचा हा शब्द आहे, हा शब्द कशाला वापरला जातो तर हा शब्द करणी, भानामती किंवा नजर बाधा किंवा कुठल्या प्रकारची ग्रह बाधा, कुठली तरी बाधा इतरांकडून किंवा आपल्या पितरांकडून जेव्हा आपल्याला होते, तेव्हा त्या बाधेला नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी असं शुद्ध शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे कुठल्या जर साधकाला किंवा कुठल्या जर भक्ताला आपण जर अशा प्रमाणात सांगितलं की आपल्याला हा त्रास आहे, तर ही एक प्रकारची करणी आहे किंवा एक प्रकारची बाधा आहे आपल्याला केलेली किंवा झालेली, तर तो व्यक्ती घाबरेल. परंतु जर आपण त्याला एका वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण त्याला सांगितलं की ही एक प्रकारची नकारात्मकता आहे, तर तो घाबरणार नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न घरामध्ये जेव्हा निर्माण होतात की घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान वाद व्हायला सुरुवात लागते. घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या 2-3 दिवस आधी व 2-3 दिवस नंतर जेव्हा घरातील एखादी व्यक्ती चिडचिड करायला लागते, घरामध्ये सतत वादविवाद होतात किंवा नैराश्य येते किंवा घरामध्ये कुठल्या प्रकारचं अकस्मात संकट जेव्हा येतं, तेव्हा आपण सर्वात आधी जाणून घ्यायचं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे आणि ती आपल्याला घरातून काढायची आहे. तर आपल्याला तंत्रमंत्र यावर काहीच करायचे नाहीत. तर साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मकता असते तर आपल्या घरामध्ये कधी कधी आपल्या घराची जी तुळस असते अंगणातली, ती तुळस सुकायला सुरुवात होते. म्हणजे तिच्या फांद्या, तिचे पानं गळून पडायला सुरुवात होते किंवा ती पूर्णपणे सुकली जाते. ऑटोमॅटिकली अचानकपणेच ती सुकल्या जाते. तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे असं आपण समजायचं. आपल्या घरामध्ये जर भोपळा बांधलेला असेल, ज्याला आपण खारी कोहळं असं म्हणतो, कोहळा बांधलेला असेल, तो सकारात्मकतेसाठी बांधत असतो आपण, बाधा शोषून घेण्यासाठी. तर तो जर सडला असेल, त्यामधून पाणी गळत असेल, तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे समजून घ्यायचं. तर त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये घरातील सदस्य चिडचिड, एकोपानं नांदणे व घरामधील कलहाचं वातावरण जर असेल आणि घरामधील लक्ष्मी अनाठाई दवाखान्यात खर्च होत असेल, तर आपण हा समोरील उपाय जरूर करावा. बघा, हा उपाय कधी करायचा आहे तर आपल्याला सर्वप्रथम पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा, 13 फेब्रुवारी 2025 ला पौर्णिमा सकाळी 10:35 प्रारंभ होते आणि त्या दिवशी होळी सुद्धा आहे आणि होळीला जे केलेले उपाय असतात ते अत्यंत फलद्रूप असतात. तर आपण आपल्या देवारासमोर बसायचं. पौर्णिमा लागली की सायंकाळी, कुठल्याही दिवशी पौर्णिमा लागो पण आपण सायंकाळीच हा उपाय करायचा आणि आपल्या घराच्या देवारासमोर आपण असंच होऊन बसायचं. तिथे एक पाट किंवा चौरंग टाकायचा. त्यावर आपण पिवळ्या रंगाचा आपण एखादा ब्लाउज पीस किंवा आसन आपण तिथे टाकावा व त्यावर दत्त महाराजांची जर आपल्याकडे फोटो असेल तर तो फोटो आपण तिथे मांडावा. नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो तिथे ठेवावा आणि त्यासमोर शुद्ध गाईच्या तुपाचं निरांजन आपण लावावं व महाराजांना आपण खडी साखरेचा व दुधाचा नैवेद्य तिथे ठेवावा व त्याचबरोबर सुगंधित धूप आपण तिथे लावावी व महाराजांच्या तसबिरीला आपण अत्तर व एक छोटासा हार फुलांचा आपण महाराजांना व्हावा. जर केवड्याचं फूल किंवा चाफ्याचं फूल असेल तर अतिउत्तम, नसेल तर जे मिळेल त्याचं आपण व्हावं. त्याचबरोबर मंजिरी पत्र व
बेलाचे पान आपण महाराजांच्या फोटोला वाहावे. नसलं काही तर काहीच हरकत नाही. फक्त महाराजांची अष्टगंध लावून आपण पूजा करावी व स्वामी स्तवन व स्वामी महाराजांची एक माळ घ्यावी व गुरुचरित्र ग्रंथातील आपण 4था अध्यायाचं पठण आपल्या घरामध्ये त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी करावं. बघा, गुरुचरित्रातील जो 4था अध्याय आहे, गुरुचरित्रातली जो 4था अध्याय आहे, जो दत्त महाराजांची जन्मकथा आहे आणि दत्त महाराजांचा जन्म केव्हा झालेला आहे, तर दत्त महाराजांचा जन्म हा पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे आणि पौर्णिमा ही खूप पवित्र असते आणि दत्त महाराजांचा जन्म काळ त्या दिवसाचा असतो. त्यामुळे आपल्या घरात जर काहीतरी नकारात्मक शक्ती, वाईट प्रवाह किंवा काही केलेल्या गोष्टी असतील तर आपण तुपाचं निरंजन लावून स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या तसबिरी समोर जर आपण गुरुचरित्र ग्रंथातील 4था अध्याय दत्त महाराजांच्या जन्मकथेचा वाचला सुगंधित अगरबत्ती लावून, तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती 1 सेकंद सुद्धा लागत नाही बाहेर जायला. हा अनुभव सिद्ध प्रयोग आहे. बघा, हा उपाय तुम्ही करा आणि तुम्हाला काय अनुभव येते सांगा. तुम्ही 12 पौर्णिमा जर हा उपाय केला ना, आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा सुद्धा त्या दिवशी असते. आपण हरकत नाही, सत्यनारायणच्या पूजेमध्ये जर आपण दत्त महाराजांचा फोटो मांडला आणि हा गुरुचरित्र ग्रंथातील मोठ्या ग्रंथातील 4था अध्याय जर आपण वाचला तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती एका मिनिटामध्ये दूर पडते व घरामध्ये सकारात्मक होते. कारण दत्त महाराजांचा असा अनुग्रह आहे की जो कोणी गुरुचरित्र ग्रंथातील हे जे अध्याय आहे त्याचं पठण होते जिथे, तिथे दत्त महाराजांना शासन करायला यावं लागते, त्या भक्तांचं कल्याण करायला यावं लागते. तर आपल्या घरामधील वादविवाद थांबून सुख, शांती, समाधान आपल्याला लाभते व घरामध्ये शांतता ही अत्यंत महत्वाचा एक विषय आहे. त्यामुळे स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. पौर्णिमेच्या दिवशी तुपाचं निरंजन लावून पिवळ्या वस्त्रावर दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो ठेवून त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुरुचरित्र ग्रंथाचं पूजन करून 4था अध्याय पूर्ण वाचायचा व त्यांना प्रार्थना करायची. तुम्हाला निश्चितच 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जरूर लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि उपाय जरूर करून बघा. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.